माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण फार महत्त्वाचा टॉपिक बघूया. स्ट्रेस, ताण. म्हणजे बोलता बोलता सर्वजणच म्हणत असतात की मला खूप टेन्शन आलं आहे किंवा स्ट्रेस येतो. अगदी लहान मुलं यांनासुद्धा कशाचा ना कशाचा ताण येत असतो. तर विद्यमान जगामध्ये स्ट्रेस हा एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरलेला दिसतोय. आणि ताण हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हृदयाच्या धमनीशी संबंधित विकार आहे. तसेच कर्करोग, श्वसनाचे विकार, काही वेळा अपघात किंवा अपघातात झालेल्या जखमा किंवा यकृतला झालेल्या, लिव्हरला झालेल्या काही इंजुरीज किंवा आत्मघाताशी संबंधित अशा अनेक आजाराशी संबंधित असतो ताण. आणि हे आत्ता जे सांगितले आपण 6 रोग, हे तर अमेरिकेमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहेत आणि हे सिद्ध झाले. तर ताणामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या ज्या धमन्या आर्टरीज असतात त्या आकसतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. तसेच नागिन, हर्पीससारखे आजारही स्ट्रेसमुळे निर्माण होतात. मद्यपान स्ट्रेसमुळं जास्तीत जास्त घेतलं जातं आणि त्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अगदी कुटुंब उद्ध्वस्त होतात. कुटुंबामध्ये बेबनाव, हिंसा असे काही निर्माण होतात. डायबिटीज, ॲटोमिन डिसीजेस आणि असे बरेचसे काही आजार आहेत, ते स्ट्रेसमुळे जन्म घेतात. तणावाचा संसर्गजन्य आजार हा ॲक्च्युली सर्वात महागडा आहे. ताणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याशी संबंधित समस्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे निर्माण होतात. अगदी छातीत जळजळणे, मानसिकदृष्ट्या अगदी आपण जागेवर नसतो, हरवलेले असतो. त्यामुळे काय होतं की वर्क किंवा काम आपण चांगल्या पद्धतीने, जोमाने किंवा कॉन्सन्ट्रेशनने किंवा चांगल्या न केल्यामुळे त्यामुळे वर्कप्लेसमध्ये आपली हजेरी ॲब्सेंट म्हणजे मानसिकरित्या ॲब्सेंट असतो. त्यामुळे उत्पादनात घट असेल किंवा ऑफिसमध्ये आपलं कामाचा दर्जा असेल, त्याच्यामुळे तिथे चुका होणे, जिथे जे काय आहे त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात. नैतिकतेचा अभाव, मद्यपान आणि अंमली पदार्थाशी संबंधित समस्या यात दरवर्षी वाढ होत आहे आणि हजारो अब्ज डॉलर्सचं नुकसान होत आहे. याच्यामध्ये सुद्धा स्ट्रेस घटक फार मोठा कारणीभूत होत आहे. ताण ॲक्च्युली ही एक मनाची अवस्था आहे, जी आपले कार्यस्थळ म्हणजे वर्किंग प्लेस, कुटुंब किंवा बाह्य ठिकाणी कुठून ना कुठून तरी आपल्याकडे सातत्याने तो येत असतो आणि यातूनच आपली कर्तव्ये किंवा स्वतःवरील टीका यातूनही आणखीन तो वाढत जातो. ताण हा खरं तर ताणामुळे बरेच जण व्यसनाकडे आकर्षित होतात आणि साचत हा आजार वाढत जातो आणि कालावधीमध्ये आणीबाणी सदृश्य स्थितीसुद्धा निर्माण होत असते. आणि बरेचशी लक्षणे आपल्याला शारीरिक मानसिक लक्षणे जी असतात, चिडचिड, काळजी, नैराश्य, लक्ष विचलित होणे, मानसिक गोंधळ, निर्णयक्षमता घटणे, क्रोध, नैराश्य इत्यादी अशा ह्या मानसिकदृष्ट्या ही ताणामुळे अशी लक्षणे प्रकट होतात. आणि याच लक्षणांची परिणिती शारीरिक लक्षणेही अनेक आजारांच्या लक्षणांमध्ये सुद्धा होते. आणि ताणांच्या सर्वसामान्य शारीरिक लक्षणांमध्ये स्नायूवर पडणारा ताण, डोकेदुखी, पाठीचे दुखणे, निद्रानाश, उच्च रक्तदाब म्हणजे असे बरेचसे आजार होतात. आणि वेळीच जर आपण याच्याकडे लक्ष नाही दिले तर अनेक मोठ्या शारीरिक आजारामध्ये याची परिणिती होते आणि व्यक्ती मृत्युमुखीही पडतो. अधिकतर ताण हा स्वयंनिर्मित असतो. आपण आपले जीवन कसे जगतो, एखादी घटना किती त्रासदायक ठरते, धैर्य देते की अधीर बनवते, आनंदी बनवते की दुःखी, हे अनेकदा आपण त्या घटनेकडे कसे पाहतो यावर अवलंबून असते. स्वयंनिर्मित ताण हा कधी कधी विरोधाभासी ठरतो.
कारण अनेक लोक निराश होतात आणि त्यावेळी केवळ बाह्य कारणांचा विचार करतात. ताण आपला स्वयंनिर्मित असतो, पण विचार हा बाह्य गोष्टींचा आपण करत असतो. आणि ताणतणावामध्ये प्रचंड म्हणजे असे काही भ्रम असतात, प्रचलित असतात, आणि त्यामुळे ताण हा एक आजार आहे किंवा गंभीर समस्या आहे याच्याकडे त्यामुळे फारसे कोणी लक्ष देत नाही. आणि जनमानसामध्ये असे अनेक म्हणजे भ्रम म्हणजे झालेले आहेत निर्माण, आणि ते दुर्लक्ष केले जातात. असं वाटतं की बऱ्याच जणांना ताणतणावासाठी निदान करण्यासाठी किंवा उपचाराकडे डॉक्टरला जाण्याची काही आवश्यकता नाही. ताणतणाव हा आपल्या रोजच्या जीवनाचं एक अंग आहे. अत्यंत दर्जेदार कामगारी जर हवी असेल तर आपल्याला थोडासा ताण गरजेचा आहे. ताण ही पूर्णपणे शारीरिक घटना असून आराम केल्याने तसेच काही काळाच्या विश्रांतीने तो दूर होतो. किंवा आहारामध्ये काही बदल केले, थोडेसे पथ्ये पाळली किंवा एक छानपैकी सुट्टी घेतली, आराम केला की सारा ताण दूर होतो. अन्य लोक, स्थिती, घटना ह्या आपल्या तणावाला कारणीभूत आहे असं आपण समज करून घेतो. आणि आपल्याला दिवसातून 14 तास काम करावे लागते आणि वेळेच्या मर्यादाही पाळाव्या लागतात. त्यामुळे ताण निर्माण होतो. त्यामुळे ताण काय आहे हे ॲक्च्युली आपल्याला माहीत नाही. तर मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तणावाची कारणे बघूया. तर थँक्स.